ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। जीवितवते किती हेची धरिता बरे चित्ती, संत सुमने उत्तरे मृदू रसाळ मधुरे, विसावता कानी परिपाक घडे मनी, तुका म्हणी जोडी हा यजतन रोकडी। मनुष्याला आयुष्य तरी किती मिळालेलं आहे याचा चित्तामध्ये थोडा तरी विचार करावा आणि संतांच्या विचारांची वचने हीच फुले आहेत असे समजून त्यांना मृदू रसाळ आणि मधुर असे आहे अशा प्रकारे मनामध्ये समजून घ्यावे। आणि ही जर संतांची वचनं आपल्या मनामध्ये जर स्थिर झाली तर आपल्या मनावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो। तुकाराम महाराज म्हणतात, हा जो रोकडा लाभ आहे किंवा या संतांच्या वचनांमधून जो लाभ मिळत असतो तो नेहमी जतन करून ठेवावा। अभिमानाची स्वामिनी शांती महत्व घेती सकळू, कळोनीही न कळे वर्म तरी श्रम पावती, सर्व सत्ता करिता धीर वीर्यावीर आगळा, तुका म्हणी तिखट तिखे मृद सखे आवडी। अभिमानापेक्षा किंवा अभिमानासारखी कुठलीही व्रती असण्यापेक्षा शांत व्रती जी असते तीच सर्वश्रेष्ठ आहे आणि तिलाच खऱ्या अर्थानं महत्व येतं। अनेक लोकांना महत्वाचं काय आहे किंवा वर्म कोणतं आहे हे कळत असतं, पण नुसतं कळून चालत नाही तर ते वळावं पण लागतं। आणि बरेच लोक वर्म माहीत असून सुद्धा ते न माहीत असल्यासारखे न कळल्यासारखे वागतात, म्हणूनच त्यांना फार श्रम घ्यावे लागतात किंवा फार श्रम पडतात। जर मनुष्यानं थोडा धीर धरला तर परमार्थामधील सुद्धा सर्व सत्ता हाती येऊ शकते आणि तो वीर पुरुष वीर म्हणून नावाजला जातो। तुकाराम महाराज म्हणतात, जे शांत स्वभावाचे संत तीक्ष्णपणामध्ये मात्र फार तिखट असतात तरी सुद्धा ते मृदू मनाचे असल्यामुळे माझे खरे खरे सखे आहेत। भोजनते पाशांतीचे नीचे ऊंचे उसाळी, जैशी कारंजाची कळा तो जिव्हाळा सोहिता, कल्पना ते देवा विनो न करी भिन्न इतरी, तुका म्हणी पावी भूती ते निश्चिंती मापली। जर भोजन करायचं असेल, पंक्तीला जर जेवायचं असेल तर लहान मोठ्या गतीने एका शांतीने जेवण करत राहावे। कारंजामधून जशा पाण्याच्या धारांची शोभा दिसत असते त्याच प्रकारे जिव्हाळ्याची शोभा स्वहितासाठी धरून ठेवावी। एका देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही वस्तूची कल्पना कधी सुद्धा कोणी करू नये। तुकाराम महाराज म्हणतात, सर्व भूतमात्रामध्ये जे शांतीचे दर्शन घडत असते ते मी तुम्हाला वर्णन करून सांगितले आहे। पोटापुरते कामू परी अगत्य तो रामू, कारण ते हेचे करी चित्ती पांडू रंग धरी, प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा, तुका म्हणी बळू बुद्धी वेचुनी सकळू। काम पोटापुरतं करावं, मात्र ज्याविषयी खऱ्या अर्थानं अगत्य करायचं आहे ते फक्त प्रभू रामाविषयीच करावं किंवा श्रीरामाच्या चिंतनाचा आणि प्राप्तीचा लोभ असावा। याच साध्यासाठी सर्व काही करीत राहावं। चित्तामध्ये पांडुरंगाला दृढ धारण करून ठेवावं। प्रारब्धामधील हाव ही देवाची सेवा जोडण्यासंबंधीच असावी। तुकाराम महाराज म्हणतात, सर्व प्रकारची बुद्धी खर्च करून आणि सर्व बळ एकवटून अशा लाभाची प्राप्ती करून घ्यावी। बहुता जन्मांती जोडी लागली हे हाती, मनुष्य देहायचा ठाऊ धरी पांडुरंगी भाऊ, बहु केला फेरा येथे सापडला थारा, तुका म्हणी जाणी ऐशे भले ते शहाणे। अनेक जन्म घेतल्यानंतर या मनुष्य जन्माची प्राप्ती अगदी शेवटी होत असते आणि हा नरदेह फार प्रयत्नाने प्राप्त होत असतो। मनुष्याच्या देहाने जन्म घेण्यासाठी ठिकाण मिळालेलं आहे, म्हणून या पांडुरंगावर दृढ विश्वास धरून ठेवावा। आतापर्यंत अनेक जन्मांच्या फेऱ्या होऊन गेलेल्या आहेत, पण आता मात्र या मनुष्य जन्माचा आधार सापडला आहे। तुकाराम महाराज म्हणतात, या नरदेहाचे हे अशा प्रकारचं दुर्लभत्व जाणून जे वागतात तेच खरोखर शहाणे असतात। रूप नावी माया बोलावया ठाऊ, भाग आले भाव तयावरी, शिव वाटे परी न खंडे पृथ्वी, शहाणे ते जीवी समजती, ओटा आली तिच्या लोळे मांड्यावरी, पारखी न करे खंती चित्ती, तुका म्हणे भक्तीसाठी हरिहर
अरूपीचे अक्षर विभाग हे. ईश्वराचं रूप, नाव, वर्णन अशा प्रकारचे अनेक शब्दांनी करता येण्यासारखं जरी असलं तरी हे शब्द केवळ बोलण्यापुरतेच असतात. आणि हे शब्द आहेत म्हणूनच भक्तांना स्वतःचा भाव व्यक्त करण्याला आधार प्राप्त झालेला आहे. या पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी एखाद्या गावाची शिव जर सांगितली तर तेवढ्याने पृथ्वीचे काही खंडन होत नाही. म्हणजे तिथंच पृथ्वी संपते असं होत नाही. आणि पृथ्वीचा अखंडपणा नाहीसा होत नाही, भंगत नाही. जे सर्व शहाणे असतात तेच हे खरोखर जाणत असतात. आणि जिच्या पोटातून प्रसवले ते बाळ आपल्या आईच्या मांडीवर लोळणारच. त्याबद्दल जे विचारी आणि खरी परीक्षा करणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये कधी चिंता उत्पन्न होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांना भक्ती करता यावी म्हणूनच हे निर्गुण निराकार असे हे हरिहर या सगुण रूपाच्या खुणा घेऊन अवतीर्ण झालेले आहेत. लेकराची आळी न पूर्वी कैसी काय तया पाशी उणे झाले. आम्हा लढीवाळा नाही ते प्रमाणू काही ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. वचनाचा घेईन अनुभव पदरी जे हे जनाचारी मिरवले. तुका म्हणे माझी भोळी वेची आटी दाविन शेवटी कौतुक हे. ही माझी विठ्ठल माऊली आपल्या बालकाचा हट्ट पुरवते आणि ती कधी हट्ट पुरवणार नाही असं कधी होत नाही. तिच्याजवळ कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव यासारख्या गोष्टी आम्हाला लढीवाळ मुलांना खरे तर मान्य नाहीत. मी सर्व पाप्यांना जवळ करतो हे जे ईश्वराचे वचन आहे ते सर्व लोकांमध्ये प्रसिद्धच आहे आणि त्याचाच अनुभव मी घेत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासारख्या या भोळ्या बाबड्याची जी काही खटपट आहे, लटपट आहे, ही माझी सर्व धडपड त्याची प्राप्ती करून घेऊन मी त्याचे कौतुक दाखवीन. अर्थभूतान प्रती उत्तम योजाव्या त्या शक्ती फळ आणि समाधानू ते उत्तम कारणू अल्पेतू संतोषी स्थळी सापडे उदेशी सहज संगम तुका म्हणे तो उत्तम. जो अर्थ आहे, दुःखी कष्टी आहे त्यांच्या दुःख निवारणासाठी आपण आपल्या सर्व शक्ती खर्च कराव्यात. त्यामुळे त्यांना त्याचे उत्तम फळ आणि शेवटी समाधान मिळेल. मनामध्ये काही इच्छा धरून स्वस्थानी बसलेला यामुळे अल्प प्राप्तीने सुद्धा संतोषित होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे सहज अशा उत्तम गोष्टींचा संगम यामुळे निर्माण होईल. मुळाची यामुळे दुःखे वाढती सकळी ऐसा योगी यांचा धर्म नवे वाढवावा श्रम न कळी आवडी कोण आहे कैशी घडी तुका म्हणे थी तू दुःख पाववावे चित्तू. योगामध्ये समाधीचे कारण ध्यान, ध्यानाचे कारण धारणा, धारणेचे कारण प्राणायाम अशा अवघड कारण कार्य परंपरेमुळे साधकाला सर्वदा दुःख प्राप्त होते. हा योग्यांचा जो धर्म खरे तर श्रम वाढवणार आहे असेच म्हणावे लागेल. शिवाय तो योगी जो योग साधना करीत असतो तो आसक्तीच्या भरामध्ये वृद्धी सिद्धीच्या मागे लागतो आणि त्यामध्ये गुंतण्याची अधिक शक्यता असते. इंद्राच्या अप्सरा त्याच्या अनुष्ठानाला विघ्न आणतात तेव्हा तो त्या अप्सरांना मोहित होतो किंवा मोहित होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे या अष्टांग योगापैकी कोणत्या अंगाच्या अनुष्ठानात कोणता प्रसंग केव्हा आणि कसा येईल हे काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या या कष्टदायक योगामुळे मनामध्ये किंवा चित्तामध्ये उगीच दुःख का करून घ्यावं. त्यापेक्षा माझ्या पांडुरंगाचं नामस्मरण किती साधं, सोपं आणि सुलभ आहे आणि ते तात्काळ फळ सुद्धा मिळवून देतं. भाग्यवंता हेची काम मापी नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती विकलित या खाणे किती पंगतीस सुकाळू तुका करी प्रणिपातू दंडवतो आचार्या. जो भाग्यवान असतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये हेच काम असते की आपल्या वाणीरूपी मापाने श्रीहरीचे नाम एकसारखे मोजत राहावे. ज्यांच्या अंगामध्ये परमानंदाची पुष्टी असते त्याच्या संगतीमध्ये श्रोते उद्धरून जातात. श्रीमंत आणि उदार माणसाच्या शेतात जेवढे धान्य पिकलेले असते त्यापैकी तो स्वतः किती खातो, पण तो पंक्तीला बसलेल्या लोकांना सर्वत्र अन्नाचा सुकाळ करून टाकतो. त्याप्रमाणेच संत सुद्धा जे काही हरिनाम घेतात किंवा परोपकारासाठी ग्रंथ लिहितात किंवा प्रत्यक्ष उपदेश करतात त्यापैकी फार थोडा भाग त्यांच्या स्वसुखासाठी असतो आणि तर सर्व काही लोकांसाठीच असते. तुकाराम महाराज म्हणतात, असे जे लोकांचा उद्धार करणारे जे आचार्य आहेत त्यांना मी नमस्कार करतो. लटिके ते रुचे
साच कोणाही न पचे ऐसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल सेनू वाढवी ममता नाही वर पडला तो दुता न मनी माकडू काही उपदेशो हे कडू. खरे तर जे लटकं असतं, खोटं असतं किंवा असत्य असतं तेच लोकांना आवडतं, ते रुचतं, पण खरे मात्र कोणाला पटत नाही. परंतु हे उन्मत्तपणाचे लक्षण आहे. सत्य न ऐकल्यामुळे किंवा सत्याचं पालन न केल्यामुळे पुढे नरकाचे दुःख भयंकर असते हे त्यांना प्रत्यक्ष भोगानेच समजते. मनुष्य स्त्री पुत्राविषयी ममता तोपर्यंत वाढवत राहतो जोपर्यंत यमदूताच्या तो स्वाधीन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या दुराग्रही माकडाला किती जरी उपदेश केला तरी तो मानित नाही. कौतुकाची सृष्टी कौतुकेची केली कष्टी मोडे तरी भले खेळू फाके फाकेल्या कोल्हाळू जाननी यासाठी भय सामावले पोटी तुका म्हणे चेता हो नेते तुझी आयता. ही सर्व सृष्टी एका कौतुकासाठी किंवा एका कौतुकाच्या पोटी निर्माण झालेली आहे किंवा एका कौतुकाने तयार झालेली आहे. आणि याच कौतुकामुळे दुःख सुद्धा निर्माण झाले. तेव्हा या बाह्य स्वरूपाचा मिथ्या खेळ जितक्या लवकर मोडावा तितके अधिक चांगले. अशा प्रकारे गलबला मोडल्यामुळेच तो नाहीसा होतो. जोपर्यंत आपण मोडत नाही तोपर्यंत तो चालूच राहतो. जेव्हा सत्य ज्ञान नसतं तेव्हा त्या अंधारामध्ये किंवा अपुऱ्या ज्ञानामध्ये भीती निर्माण होते. तुकाराम महाराज म्हणतात, आत्मस्वरूपाची जाणीव तू स्वतःच सिद्ध आहेस हे ओळखून राहा किंवा हेच तू ओळखून घे. तू ऐकाच आहेस हे समजून घे. भोवंडी सरीशी अवघे भोवतीची दिशी ठाई राहिल्या निचळू आहे अचळी अचळू एक हाकेचा कपाटी तेथे अनेक नाद उठी अभ्रे धावी शशी तुका म्हणे दुसरे भासी. आपण जर स्वतःभोवती फिरत राहिलो तर आपल्याला सर्व जग आपल्यासारखेच फिरत आहे असे वाटत राहतं. पण तेच जर आपण आपल्याच ठिकाणी जर स्थिर राहिलो तर स्थिर ही जी सृष्टी आहे ती सुद्धा कायमच स्थिर आहे अशी आपल्याला दिसत असते. डोंगर कड्याजवळ उभे राहिल्यानंतर आपण जर हाक मारली तर त्या हाकेचा प्रतिध्वनी ताबडतोब आपल्या कानावर पुन्हा पुन्हा आदळतो. आकाशातून ढग धावत असतात त्यामुळे चंद्र धावतो आहे असे वाटत राहते. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व मूळ एक असून भासमान होणारी सृष्टी दुसरी असल्याप्रमाणे वाटते. म्हणजे एकच ईश्वर आहे, त्या ईश्वराच्या ठिकाणी ही दृष्टी भासमान होत असते. जे दिसतं ज्याच्या आधारावर अधिष्ठानावर दिसतं ते अधिष्ठान हा ईश्वरच आहे. ती एकच सत्ता सर्वत्र विराजमान आहे. पण जसा चंद्र फिरतोय ढगाच्या अपेक्षेनं असं आपल्याला भासत राहतं त्याप्रमाणेच या ईश्वराच्याच अधिष्ठानावर ही सृष्टी सुद्धा भासमान होत असते. मुळात सर्वत्र ईश्वरच भरून राहिलेला आहे. नहो आम्ही आजी कालीची काची कुची चाळवणी एके ठाई मुळ डाळू ठावा सकळू आहेसी तुमची आमचे से काही भिन्न नाही वाटली तुका म्हणे जेथे असे तेथे दिसे तुमचा असा. हे देवा, आम्ही काही आजकाल जन्माला आलेलो नाही. आम्ही अनादी आणि सच्चिदानंद आहोत. त्यामुळे कोणत्याही माईक भोगाने आम्ही फसले जाणारे काही कच्चे साधे सुधे नाही आहोत. काचकूच करून आम्ही फसले जाणार नाही. देवा, तुमचे आणि आमचे खरे तर मूळस्थान एकच आहे आणि हे चित्तत्व किंवा ब्रह्मस्वरूप आहे. त्यामुळेच मला तू पूर्णपणे माहीत आहेस. तुझ्यामध्ये आणि आमच्यात तशी खरी तर भिन्नताही नाहीच. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी ज्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या त्या ठिकाणी तुमच्याच स्वरूपाप्रमाणे मी स्वतः भासत आहे. योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मानू येर येरावरी जायाचे उशिने भाग्यस्थळी देणे झाडावेसी केली या फावला ठाईचा तो लाहू प्रश्नेचा तो काहू काहू विता तुका म्हणी लाभू कर्तव्या नावे शिवपद जीवे भोगी जलो. जो योगी असतो त्या योग्याची खरीखुरी संपत्ती हीच असते की त्यानं त्याग करावा आणि नेहमी चित्तामध्ये शांती असावी. यामुळेच त्या योग्याला इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये कीर्ती मिळते, सन्मान मिळतो आणि सोहळ्याचे प्रसंग त्याला प्राप्त होतात. अशा प्रकारचा त्याग करून आणि मनामध्ये शांती स्वीकारून मान सन्मान कीर्ती मिळवणे हे थोडे एकमेकांमधील उसने देण्या घेण्याप्रमाणे आहे.
या भाग्योदयाच्या स्थळी जायचे म्हणजे अशा प्रकारचा झाडा थोडाफार द्यावा लागणारच. ज्याने त्या मूळ स्वरूपाचाच ध्यास घेतलेला आहे, त्याचाच रात्रंदिवस घोष आरंभलेला आहे, त्याला त्याचा लाभ होतो. आणि जो देहादी सुखांच्या आणि तृष्णेच्या घोषामध्ये घुटमळतो तो मात्र त्रासून जातो आणि दुःखी कष्टी होतो. तुकाराम महाराज म्हणतात, आता काही कर्तव्यच शिल्लक राहिलेले नाही, अशा भूमिकेवरच मोठा लाभ होतो. अशाच व्रतीच्या जीवाना खरोखर ब्रह्मपदाची प्राप्ती होते. मरणा हाती सुटली काय विचारे या निशयी, नासून या गेली खंती सहज स्थिती भोगाची. न देखेसे झाली श्रम आले वर्म हाताही, तुका म्हणे कैची किऊ कोठे जीव निराळा. माझे शरीर आता मरणाच्या हातून सुटलेले आहे, कारण या देह रूपापेक्षा मी सच्चिदानंद स्वरूपाने वेगळा आहे असा माझा निश्चय झालेला आहे. मला आता कुठल्याही प्रकारची कसलीही चिंता राहिलेली नाही. सहज असलेली जी ब्रह्मस्थिती आहे ती माझ्या अनुभवास आली आहे. स्वरूप प्राप्तीचे वर्म मला सापडले आहे, माझ्या हाताशी आले आहे. त्यामुळे आता कोणतेही दुःख मला अनुभवायला येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला या देवाला कोणती विनंती करण्याची आता काहीही आवश्यकता राहिली नाही, कारण विनंती करणारा माझा जीव या देवाहून भिन्नच नाही, तो एकच आहे. त्यामुळे विनंती करणारा कोण आणि करणार कोणाला. नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे, वैराग्य वावगे देश त्यागे. काम वाढे भयो वासनेच्या द्वारे, सांडावे ते धीरे आच्या वाचे. कापवनी टिरी शुरत्वाचे मातू, केले वात हात उचित काळी. तुका म्हणे करी जिव्वेसे विटाळू, लटिक्याची मळ स्तुती होता. रागारागाने भांडणामध्ये आपल्या पत्नीचा किंवा बायकोचा त्याग केला म्हणजे ब्रह्मचर्य प्राप्त झाले असे नव्हे. कोणत्या तरी भीतीने स्वदेशाचा त्याग केला म्हणजे वैराग्य प्राप्त झाले असेही नव्हे, कारण हे सर्व व्यर्थ आहे. वासनेमुळे काम आणि भय मनामध्ये वाढत राहतात. यासाठी धैर्याने त्या वासनांचा त्याग करावा. शौर्याच्या गोष्टी करणे सोपे असतात, पण प्रत्यक्ष ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग येतो त्यावेळी त्या गोष्टी करणाऱ्याच्या टिरी कापत असतात आणि त्याची सर्व धांदल उडून जाते. त्याप्रमाणे विषयाचा त्याग करणे सोपे असले तरी वासनेचा त्याग करताना मात्र धांदल उडून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे खोटे वैराग्य असणाऱ्यांची जिभेने स्तुती केली तरी जिभेला विटाळ लावण्यासारखी आहे. नको सांडू अन्न नको सेवू वनो, चिंते नारायण सर्व भोगी. मातेची एखांदी बाळ नेणे शिनू, भावना त्या भिन्न मुंडाविया. नको गुंपो भोगी नको पडो त्यागी, लावून सरी अंगी देवाची या. तुका म्हणे नको पुसो वेळो वेळा, उपदेश वेगळा उरला नाही. अरे तू अन्न टाकून उपवासाच्या खटपटीमध्ये पडू नकोस, फुकट उपवासी मरू नकोस, किंवा प्रपंच सोडून तू कुठल्या रानावनात जंगलामध्ये गिरी किंदरी सुद्धा जाऊ नकोस. सर्व भोग घेणारा नारायण तो मात्र चित्तामध्ये सतत राहू दे, त्याचं सातत्यानं चिंतन करीत राहा. सर्व प्रकारच्या भोगामध्ये नारायणाचे स्मरण मात्र नित्य असू दे. एकदा आईच्या खांद्यावर बसल्यावर लहान मुलाला कसला शीन असतो किंवा कसली भीती असते. आपण ईश्वराहून काही वेगळे नाही आणि त्याच्या प्राप्तीसाठी विलक्षण साधने करायला हवीत अशा भावना नाहीच्या करायला हव्यात किंवा मनामधून टाकून दे. तू भोगामध्ये पडू नकोस आणि त्यागामध्ये सुद्धा पडू नकोस. सर्व भोग आणि त्याग त्या एका ईश्वराच्या अंगी लावून सर्व नाहीसे करून टाक. त्यालाच सर्वस्व समर्पण करून दे आणि या सर्वातून मुक्त हो. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला पुन्हा काही प्रश्न विचारू नकोस, याच्याशिवाय दुसरा उपदेश नाही. आता तुला दुसरं काही सांगावं असं काही शिल्लकच राहिलं नाही. अवघी मिथ्याती राम नाही तव कंठी, सावधान सावधान उगवी संकल्पी हे म्हणू. सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळी दंडी, तुका म्हणी आले भागा देऊनी चिंते पांडुरंगा. जर मुखामध्ये श्री रामाचे नाव नसेल तर सर्व इतर खटपट व्यर्थ आहे आणि खोटी आहे, असत्य आहे, मिथ्या आहे. यासाठी विविध प्रकारच्या या अहिक गोष्टीतून मनाची सुटका करून घे आणि नीटपणे सावध राहा. ज्याचा एकदा त्याग केला आहे त्याचा पुन्हा स्वीकार करणे बरोबर नाही. आणि असा स्वीकाराचा जर तू आग्रह धरलास तर तुला काळ थोर शिक्षा करील. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,
जे जे भोग तुझ्या वाट्याला येतील ते सर्व त्या पांडुरंगाला समर्पण कर आणि त्याचेच चिंतन मनामध्ये नित्य धारण कर. पांडुरंगाला कधी चित्तामधून विसंबू नकोस. त्याच एका देवाला चित्तामध्ये थारा दे. न संगावे वर्मू जनी असो द्यावा भ्रमू, उगीच लागतील पाठी होती रीतीच हिंपुटी, शिकविला गोटी शिकोन न धरती पोटी, तुका म्हणेशीनो होईल न भवाविनो. जगाला खरे रहस्य कधी एकदम सांगू नये. काही थोडा जनामध्ये थोडासा भ्रम असू द्यावा, नाहीतर ते उगीच आपल्या पाठीला लागतात. कारण त्यांना ते पटत नाही आणि कुठला विचार न करता विनाकारण ते कष्टी होऊन जातात. त्यांना काही गोष्टी शिकवण्यात येतात पण ते त्या मनात नीट धारण करीत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे अनुभव दृढ होत नाही आणि शीन मात्र फुकट वाढत राहतो आणि सर्वांच्या पदरी त्रासच पडतो. म्हणून थोड्या थोड्या गोष्टी सांगत जगाला शहाणं करावं आणि वर्माच्या गोष्टी ज्यावेळेला त्यांची मनं स्वीकारण्यासारखी योग्य होतील त्यावेळेला सांगाव्यात. जाती विजातीची व्हावयासी भेटी, संकल्प तो पोटे वाहू नये, होणार ते घडू होणाराच्या गुणी, होईल नारायणे निर्मिली ते, व्याघ्राची भुके वधाविते गायू, याचे नाव काय पुण्य असे, तुका म्हणे न करी विचार पुरता, गरजाची माता पिता खरू. एका जातीची दुसऱ्या जातीची किंवा वेगळ्या जातीची भेट व्हावी म्हणून आपण काही निश्चय करण्याची गरज नाही. जे काही घडणार आहे ते त्याच्या त्याच्या गुणामुळे आणि स्वभाव धर्माप्रमाणे घडून येतं. जे नारायणानं तयार केलेलं आहे, निर्माण केलेलं असेल त्याप्रमाणेच घडून येतं. वाघाला भूक लागली आहे म्हणून वाघापुढे गाय बांधून ठेवणे याला काही पुण्य म्हणता येतं का? तुकाराम महाराज म्हणतात, गरजू मनुष्य अशा गोष्टींचा विचार करीत नसेल तर त्याचे आईबाप गाढवच म्हणायला हवेत. शहाणी यापुरी एकची वचनो, विशारती कोण तेची त्यासे, उपदेश असे बहुता कारणे, घेतला तो मने पाहिजे हा, असावे ना तरी दुःख घेते वावू, मग होतो जीव कासा विसू, तुका म्हणे नको राग धरू झोंडा, नुघडिता पिडा होईल डोळे. शहाण्या माणसाला उपदेशाचा एकच शब्द पुरेसा होतो. केवळ इशाऱ्याची खून सुद्धा त्याला पुष्कळ होते. तो त्यामधील अभिप्राय समजून घेऊन त्याप्रमाणे वागतो. संतांचा उपदेश सर्वांसाठीच असतो पण तो मनाने मात्र ग्रहण करायला हवा. जे यामध्ये जाणते असतात असे थोडेच लोक त्या उपदेशाचा स्वीकार करतात. एखाद्याला गळू झाले तर ते कापून टाकल्याशिवाय गत्यंतर नसते, नाहीतर ते दुःख आत खोलवर तरत जाते आणि मग जीव कासावीस होऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, अरे झोंडा, मी उपदेश करताना काही कठोर शब्द बोलत असलो तरी माझ्याविषयी राग धरू नकोस. कारण माझ्या या कठोर बोलण्याशिवाय तुझे डोळे उघडणार नाहीत आणि तुझे डोळे उघडले नाहीत तर तुला जन्म मरणाची पिढा प्राप्त होईल. अभिनव सुख तरी या विचारे, विचारावे बरे संतजनी, रूपाच्या आठवी दोन्ही आपणू, वियोग तो क्षण होत नाही, पूजा तरी चित्ते कल्पावे ब्रह्मांडू, आहात तो खंडो एकदेशी, तुका म्हणे माझा अनुभव यापरी, डोई पायावरी ठेवीतसे. पुढे सांगितलेल्या विचारामुळं तुम्हाला अपूर्व अशा सुखाची प्राप्ती होईल. म्हणून संतांनी या संबंधी चांगला विचार करावा. तो विचार असा आहे की हरीच्या रूपाचे चिंतन केले तर चिंतन करणारे जे आपण आणि चिंतनाचा विषय जो देव आहे हे दोन्ही एकरूपच होऊन जातात. मग देहाचा आणि आपला एक क्षणभर सुद्धा वियोग होत नाही. देवाची पूजा करायची असेल तर हे सारे जगच देवरूप आहे असा चित्तामध्ये भाव ठेवावा आणि हीच खरी पूजा आहे. हरीला एक दिवशी समजून जी पूजा केली जाते म्हणजे एक मूर्ती किंवा देवाऱ्यामधला देव किंवा मंदिरामधील मूर्ती समग्र विश्वव्यापी असलेल्या परमेश्वराला एक दिवशी कल्पून जर त्याची पूजा केली तर ती व्यर्थ आहे, कारण तो तर सर्वत्र व्यापून उरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरी हा व्यापक आहे असा मला खरोखर अनुभव प्राप्त झाला आहे आणि त्या अनुभवामुळेच हरीच्या पायावर मी डोके ठेवित आहे. नट नाट्य तुम्ही केले यासाठी कौतुके दृष्टी निववावी, नाही तरी काय कळलेची आहे, वाघ आणि गाय लाकडाची, अभेदची असे मांडलेले खेळा, केल्या दीपकळा बहु एकी,
तुका म्हणे रूप नाही दर्पणातू संतोषाची मातो दुसरी ती. तेव्हा तुम्ही डोळ्यांना बरे वाटावं आणि स्वतःचे मनोरंजन व्हावे म्हणून या जगामध्ये अनंत प्राण्यांचे सोंगे घेऊन हे नाटक केलेले आहे. तुम्हीच अनेक पात्र धारण केलेले आहेत. तुम्हीच वाघ झालेला आहात, तुम्हीच हरिण झालेला आहात, तुम्हीच मनुष्य झालेला आहात, तुम्हीच स्त्री पुरुष झालेला आहात आणि सर्व काही पशु पक्षी वृक्ष वेली सर्व काही तुम्हीच नटलेला आहात. तुम्ही नाही सांगितले तरी घेतलेली सोंगे ही मिथ्या आहेत हे आम्हाला आता कळून चुकलंय. एखाद्या कारागिराने वाघ आणि गाय लाकडाची बनवली असतील तर शहाणा मनुष्य ही दोन्ही लाकडीच आहेत किंवा लाकडाचीच आहेत असे समजून घेतो. त्याप्रमाणे सर्व मिथ्या आहे हे आम्हाला कळले आहे आणि तूच एकमेव खरा आहेस हेही समजले. मुळामध्ये अभेद असून सुद्धा तुम्ही स्वतःच्या खेळासाठी हा भेद तयार केलेला आहे. एका दीपज्योतीपासूनच अनेक दीपकलिका लावाव्यात त्याप्रमाणेच एकापासूनच अनेक निर्माण झालेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपण आरशामध्ये जे आपलं रूप पाहतो ते आरशामधलं रूप खरं नसतं, पण त्यामुळे आपलीच प्रचिती दुसरेपणाने आपणाला आली तर त्यातूनच संतोष होतो ही गोष्ट खरी आहे. तसंच जसं आपलं रूप आपण आरशात पाहावं तसं ईश्वराचं रूप या सृष्टीमध्ये सृष्टीच्या रूपानं भासत असतं. रवीचा प्रकाशू तोची निशी घडे नाशू झाल्या बहुवसू तरीच्या काय दीपिका आता हाची वसो जीवी माझे अंतरी गोसावी होऊ येती ठावी काय वर्मे याच्याने सवे असताधनी आड येऊ न सके कोणी न लगे विनवणी प्रथकाची करावी जन्माची आगती येणे अवघ्या खुंटती कारण ती प्रीती तुका म्हणे जवळी. एकदा का सूर्याचा प्रकाश पडला की रात्रीचा जो अंधार असतो त्याचा नाश होऊन जातो, परंतु पुष्कळ दिवे लावले तरी त्यांचा काय उपयोग होतो का? त्याप्रमाणेच एका हरीच्या प्राप्तीने जगामध्ये जी जी गुपित आहेत गुही आहेत ती सर्व समजल्यासारखे होतात. यासाठी या जगाचा स्वामी जो आहे तो भगवंत माझ्या अंतःकरणामध्ये राहू. मार्गाने जात असताना जर धनीच आपल्या बरोबर असेल तर मार्गामध्ये दुसरं कोणीही आड येऊ शकत नाही आणि इतर क्षुद्र लोकांच्या विनवण्याही कराव्या लागत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे एका हरीच्या प्राप्तीने जन्म मरणाच्या गती कुंठित होऊन जातात, परंतु आपल्याजवळ श्रीहरीविषयी प्रेम मात्र असावे लागते. ऐसे सांडून याधुरी हे विलवानी दिसाकारे कामे मुरभरे हाती नुरे मृत्तिका उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी तुळशी दल पाणी चिंतनाचा भुकेला न लगे पुसावी चाकरी कोणी वकील ये घरी त्याचा तोचे करी पारिपत्यो सकळा नाही आडकाठी तुका म्हणे जाता भेटी न बोलता मिठी उगीच पायी घालावी. सर्वात श्रेष्ठ असलेला जो भगवंत आहे त्याला टाकून तुम्ही दिनवाने का बरे हिंडत आहात? अनेक विषय वाचताना हृदय भरलेले असते तेव्हा त्या परिणामाने सर्वांचा नाश होऊन हातामध्ये माती सुद्धा उरत नाही हे लक्षात घ्या. जगामध्ये एकमेव असा दानशूर पांडुरंग आहे. तो अत्यंत उदार असून भक्तांचा अभिमानी सुद्धा आहे आणि तो तुळशीदळ पाणी आणि अखंड चिंतन याचाच भुकेल आहे. भक्ताकडून फक्त एवढ्याच गोष्टीची तो अपेक्षा करतो, देवा तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला देता का? अशी देवाला सेवेविषयी प्रार्थना करावी लागत नाही. आपण होऊन सेवेला लागावे. देव कधी नको म्हणणार नाही. तसेच देवाची भेट घेण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची अजिबात गरज नाही. तो भक्तांच्या दुःखांचे निवारण मध्यस्थाने न सांगता सुद्धा आपोआप स्वतः होऊन करतो. देवाजवळ जाण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थाची गरज नसते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या भेटीला जाण्यासाठी कशाचीही आडकाठी नाही आणि काही एक न बोलता निवांतपणे त्याच्या पायी मिठी घालावी. उपकारी असे यारोनी उरला आपुले तयाला पर नाही लाभावरी घ्यावी सापडले कामू आपला तो श्रम न विचारी जीवा ऐशी देखी आणि का जीवासी निखळची राशी गुणाची चू तुका म्हणे देव तयाचा पांगिला न भंगे संचला धीर सदा. जो कुठल्याही धनद्रव्याची अपेक्षा न करता
किंवा प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता दुसऱ्यावर उपकार करीत राहतो, त्याच्या ठिकाणी हा आपला आणि हा परका असा भेदभाव नसतो. तो सर्वांवर सारखाच उपकार करीत राहतो. त्या उदार पुरुषाला ज्यावेळी जी सत्कर्मे करायची संधी मिळेल ती त्याला मोठा लाभ झाल्यासारखे वाटते आणि ती सत्कार्य करीत असताना तो आपल्या श्रमाचा विचार सुद्धा करीत नाही. जो आपल्या जीवासारखी इतर जीवांची सुद्धा सुखदुःखे पाहत असतो तो मनुष्य सर्व गुणांची मूर्तिमंत राशी आहे. तो सद्गुणांचा पुतळा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने साठवलेले पुण्यरूप धन कधी नष्ट होत नाही अशा गुणराशी पुरुषांचा देव सदा अंकित असतो. हो ना पुण्य यांचा होईन सेवको, जेही द्वंद्वादिक दुरावले. ऐशी वर्मे मज दावे नारायणा, अंतरीच्या खुणा प्रकटोनी. बहु अवघड से संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडईन. देवा, ज्या संतांनी सुख दुःखादी द्वंद्वांचा त्याग केला आहे त्यांचा मी कोणत्या प्रकारच्या पुण्याईनं सेवक होईन. हे नारायणा, तुम्ही आपल्या अंतःकरणामधील या संबंधीची काही गुह्य असेल ती प्रकट करून मला सांगा, ज्यामुळे मला संतांची भेट होईल असे वर्म मला दाखवा. कारण संतांची भेट फार दुर्लभ आहे. म्हणून हे जगजठी, तुम्ही माझ्यावर दया केली तरच ती मला सुलभ होणार आहे आणि तरच मला संत भेटणार आहेत. हे जगजठी, यासाठी तुम्हाला मी ही करुणा भाकीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर त्या संतांचा अनुग्रह मला झाला तर पुन्हा मी माझे या वृत्तीवर येणार नाही आणि ब्रह्मसुखाच्या शय्येवर मी पहुडे म्हणजे सुखाने झोप घेईन. क्षण क्षणा सांभाळी तू साक्षी होतो आपुला, न घडवी पायी तुटी मने मिठी घातली. विचार तू वचनाधी धरुणी शुद्धी ठेविली. तुका म्हणे मागे भ्यालू तरी झालो जागृत. माझ्या अंतःकरणामध्ये मान अभिमान दंभ इत्यादी प्रकारचं काही उत्पन्न होऊ नये म्हणून मी या अंतःकरणालाच क्षणक्षणाला जपत आहे आणि याविषयी मीच मला साक्षी होऊन राहिलो आहे. हरीच्या चरणांचा वियोग कधी घडू नये म्हणून मनानेच मी त्या चरणांना मिठी मारली आहे. हरीने मला कोणत्याही सेवेची आज्ञा करण्यापूर्वीच मी त्याचा विचार करतो आणि ते काम करण्याविषयी स्वतःच आठवण ठेवतो. तुकाराम महाराज म्हणतात, मागच्या काही भक्तांना दंभ आणि मानामुळे हरीच्या आज्ञेची आठवण नसल्यामुळे हरिचरणांचा वियोग झाला होता असा इतिहास ऐकून मी भ्यालेलो आहे. म्हणूनच मी या दोषापासून स्वतःचे रक्षण करण्याविषयी नेहमी सावध असतो, सजग असतो. आणून या मना अवघ्या दांडोळील्या खुणा, देखिला तू राणा पंढरपूर निवासी. यासी अनुसरल्या कायू घडे ऐसे वाया जायू. देखिले ते पायू समजवे राहते. तो देखावा हा विधू चिंतने ते कार्यसिद्धू. आणि का संबंधू नाही पर्व काळाशी. तुका म्हणे खळू होती क्षणेची निर्मळू. जाऊन यामळू वाळवंटी नाचते. सर्व प्रकारच्या खुणा शोधून काढून मनाने त्या शोधून मी हा पंढरपूर येथील राणा पाहिलेला आहे. या पंढरपूर निवासी राजाला एकदा शरण गेल्यानंतर कोणाचे आयुष्य वाया जाणार नाही. एकदा त्याचे समचरण जर डोळ्यांनी पाहिले तर ते कायमचेच चित्तामध्ये ठसून जातात. याला पाहणे हाच एक महत्वाचा विधी असतो. याचे फक्त चिंतन केले तरी सर्व प्रकारची कार्यसिद्धी होत असते. याच्या दर्शनाशिवाय दुसरा कुठलाही पर्वकाळ पाहण्याची जरुरी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, फार मोठे पातकी सुद्धा एकदा याच्या सान्निध्यात आले की वाळवंटात नाचू लागले की त्यांचे पाप नष्ट होऊन जाते आणि अंतकरणे निर्मळ बनून जातात. धरिता पंढरीची वाटू नाही संकट मुक्तीची. वंदू येती देवपदे त्या आनंदे उत्साही. नृत्य छंदी उडती रजू ते सहज चालता. तुका म्हणे गरुड टके वैष्णवनिके संभ्रम. पंढरीची वाट धरली तर मोक्ष प्राप्तीचे मोठे संकट वाटत नाही. आनंदाने आणि उत्साहाने जे संत पंढरपूरची वाट चालतात त्यांच्या चरणांचे वंदन करण्यासाठी इंद्रादिक देव सुद्धा या मृत्यूलोकावर येतात. नाचण्याच्या तालामध्ये त्या संतांचे चरणरज म्हणजे पायाने उडणारी जी धूळ असते
ती सहजपणे उडत असते. तुकाराम महाराज म्हणतात, ते उत्तम वैष्णव मोठ्या उत्साहाने गरुड चिन्हांकित पताका घेऊन पंढरपूरच्या वाटेने चालत राहतात आणि वाळवंटामध्ये नाचत राहतात. नाम घेता मनोनिवे जिव्हे अमृतचे स्रवे, होता ती बरवे ऐशे शकून लाभाचे. मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, केली या विठ्ठले ऐशी कृपा जाणावी. झाले भोजन से दिसे चिरा पडोनी ठेला इच्छे, झाली याच्या ऐसे अंगायती उद्गारू. सुख भेटू आले सुखा निध सापडला मुखा, तुका म्हणे लेखा आता नाही आनंदा. अरे या हरीचं नाव घेत असताना मन शांत होऊन जातं, मन निवून जातं आणि जिभेवर अमृत स्रवू लागतं. अमृताचं रसपान जिभेला मिळतं आणि पुढे होणाऱ्या लाभाचे शुभ शकून आताच होऊ लागतात. नामाच्या आनंदामध्ये माझे मन रंगून गेले आहे आणि जेव्हा मन या नामस्मरणामध्ये आणि त्याच्या गोडीमध्ये रंगून जातं आणि त्याच्या चरणावर स्थिरावलं जातं, त्यावेळेलाच या विठ्ठलानं कृपा केली आहे असं समजावं. हे नाम घेतल्याचे भोजन झाल्यासारखे वाटते. सर्व विषयांच्या इच्छेवर मोठा दगड पडला जातो आणि पूर्ण तृप्ती झाल्याची चिन्हे अंगावर उमटलेली दिसतात आणि या तृप्तीचे उद्गार मुखावाटे बाहेर पडतात. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग रूपी निधी आमच्या मुखाला सापडल्यामुळे जणू भक्ती सुखाला ब्रह्मसुख भेटण्यासाठी आले आहे. त्यामुळे आता आनंदाला पारावार शिल्लक राहिला नाही. रुची रुची घेऊ गोडी प्रेम सुख झाली जोडी, काळ जाऊ ने धोवाया चिंतो बेटो बाच्या पाया. करू भजन भोजन धनी घेऊ नारायण, तुका म्हणे जीव झाला होय तुझ्याने विठ्ठला. आम्हाला आता प्रेम सुखाचा लाभ झाला आहे म्हणून त्या सुखाचे प्रत्येक वेळी आम्ही सेवन करीत त्याचा स्वाद घेत राहू. आम्ही एक क्षणभर सुद्धा वाया जाऊ देणार नाही. अखंड विठोबाच्या पायाचे चिंतन करीत राहू. आम्ही आता भजनाचेच भोजन करीत आहोत आणि तृप्ती होईपर्यंत नारायणाचे नाम घेत राहू. या नारायण नामस्मरणामध्ये आणि भजनामध्ये आम्ही आनंदी होऊन जाऊ, तृप्त होऊन जाऊ. तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठला, तुझ्या चिंतनामुळे माझा जीव आता तृप्त होऊन गेला आहे, माझा जीव झाला आहे. वेळोवेळा ही सांगी दान मागे जगासी, विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीशी. वेचतशी पळे पळू केले बळ पाहिजे, तुका म्हणे दुष्यत नका राहू फुका नाड हा. अरे प्रत्येक वेळेला मी हे सांगतोय की लोकांपासून ही कधी अपेक्षा करू नका. वाणीने विठ्ठल विठ्ठल हे मंगलदायक नाम संतांच्या पंक्तीला बसून पोटभर घ्या. पळापळाने आयुष्य जात आहे, क्षणाक्षणाने त्याचा नाश होत आहे. यासाठी नाम घेण्यासाठी शक्ती लावली पाहिजे, तोरा केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, हरिनामाविषयी कधी उदासीन राहू नका, कारण आळस हा हिताच्या आड येणारा सर्वात मोठा प्रतिबंध आहे. या हरिनामाविषयी तुम्ही जर उदास राहिलात तर तुमची फसवणूक मात्र होऊन जाईल. आणि कैसे कोठे सांगा पांडुरंगा सारिके, दैवत ये भूमंडळी उद्धार कळी पावविते. कोठे काही शोध ठाई स्थळाशी, अन्यत्रीचे तीर्थी नाशी तीर्थी वसे वज्रले फू. पांडुरंगीचे पांडुरंगी पापांगी राहेना, ऐशे हरी गिरिजे प्रती गुह्यस्थिती सांगितली. तुका म्हणे तीर्थक्षेत्रू सर्वत्र हे दैवतू. या पांडुरंगासारखं दुसरं कुठलंही दैवत या जगामध्ये दिसत नाही. या पृथ्वीवर जीवांचा उद्धार करणारे कलियुगामध्ये हेच एकमेव समर्थ असे दैवत आहे. इतर ठिकाणी जर शोध घेऊन कुठं पाहिलं तर थोडाफार दोष आढळून येतो. इतरत्र केलेले पाप तीर्थक्षेत्रामध्ये नष्ट होतं, पण तीर्थक्षेत्रामध्ये झालेले पाप मात्र वज्रलेपासारखे कायम राहते. पण पंढरपुरामध्ये तसं नाही. पंढरपूरमध्ये सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आणि पाप करणारा निर्दोष होऊन जातो. असे हे गुप्त ज्ञान श्री शंकराने पार्वतीस सांगितलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, या पंढरपुरासारखे क्षेत्र नाही, सर्व तीर्थक्षेत्रांचा हा राजा आहे आणि या ठिकाणी श्री विठ्ठल हेच एक दैवत सर्वांना उपकारक असे आहे. पुराणींचा इतिहास
गोड रस सेविला नवती हाच बोलू मोकळे फोलो कवित्व भावे घ्या रे भावे घ्या रे एकदा जा रे पंढरी भाग्य आले ती मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठलो पाप पुण्या करील झाडा जाईल पिढा जन्माची घ्यावी हाती टाळ दिंडी गावे तोंडी गुणवाजू तुका म्हणी घटापटा न लगे वाटा शोधाव्या. अरे पुराणामधील गोड आणि रसभरीत असलेल्या कथांचे पठण श्रवण मी केलेले आहे. त्यामुळे माझे हे कवित्वरूपी बोल वरवर सुंदर पण प्रमाणशून्य निराधार आणि निष्फळ नाहीत. यासाठीच तुम्ही श्रद्धेने माझ्या बोलांचा आदर करा आणि एकदा तरी पंढरपूरला जा. तुम्ही मोठ्या भाग्याने अनायासे या मनुष्य देहाला आलेला आहात. एकदा तरी त्या विठ्ठलाला आत्मतत्वाने पहा. त्या योगाने पाप पुण्याची अविद्येसह सर्व निवृत्ती होऊन जाईल आणि जीवाच्या पाठीमागे लागलेली जन्म मरणाची जी पीडा आहे ती नाहीशी होईल. हातामध्ये टाळविना घ्या, मुखाने गुणगान गा आणि पंढरपूरला जा. तुकाराम महाराज म्हणतात, हरीची प्राप्ती होण्यासाठी घटपटांचा विचार करणाऱ्या शास्त्रांच्या वाटा शोधाव्या लागत नाहीत. एक विठ्ठलच सर्व काही पुरेस आहे. कर्म धर्म नवती सांगू उन्या अंगे पतनो भलत्या काळी नामावळी सुलभ बोळी भाविका प्रायचित्ते पडते पाया गाती तया वैष्णवा तुका म्हणे नुपजे दोषू करा घोषू आनंदी. वेदशास्त्रामध्ये सांगितलेली जी काही नित्य नैमित्तिक किंवा जी काही काम्यकर्मे आहेत ती जर यथासांग यथाविधी झाली नाहीत आणि त्यामध्ये थोडी जरी न्यूनता राहिली, काहीतरी कमी पडलं तरी सुद्धा यजमानाचा अद्यपात होतो. परंतु नामासाठी कोणत्याही अंगाची गरज नसल्यामुळे भोळ्या भाविकांना भलत्या वेळी सुद्धा हरीची नामावळी गाण्यास सुलभ आणि सोपी आहे. जे वैष्णव हरिनाम गातात प्रायश्चित्त जे असतात ते सुद्धा त्यांच्या पाया पडतात. तुकाराम महाराज म्हणतात, हरिनाम गात असताना कोणतेही पाप उत्पन्न होत नाही, म्हणून आनंदाने हरिनामाचा घोष करा. वेदशास्त्रामध्ये सांगितलेल्या कर्माप्रमाणे यामध्ये हरिनाम घेण्यामध्ये कुठलाही दोष उत्पन्न होत नाही. पहारे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविकू पाचारीला सरिषे पावी ऐसे सेवे बराडी शुष्क काष्टी गुरुगुरी लाज हरी न धरी तुका म्हणी अर्धनारी ऐशी धरी रुपडी. अहो हा विठ्ठल देव कसा आहे पहा. हे मोठे भाविक असून त्याला भक्तीचे फार वेड आहे. कुणी भक्तीने प्रेमाने जर याला बोलावले तर हा आदाशासारखा धावत जातो. तशीच त्याला सवय जडली आहे. प्रल्हादांनी आर्त होऊन हाक मारली आणि याने शुष्क झालेल्या वाळलेल्या खांबामधूनही हा प्रकट होण्याची यानं मनामध्ये लाज धरली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव अर्धनारी नटेश्वराप्रमाणे आपल्या भक्तासाठी अनेक रूपे धारण करतो. बहुत सोशिले मागे न कळता पुढते काय आता अंध व्हावे एकाची अंगी हे ठेवावे लावून नये भिन्न भिन्ना साच पडो कोण होईल तू ब्रह्मांडो चाळकू आपणची हाक देईल हाके तुका म्हणे दिली चेतवुनी सुनी कौतुका वासुनी नाही छळू. अज्ञानामुळे यापूर्वी अनेक दुःखांचे आघात सहन करावे लागले, पण आता इथून पुढे तरी अज्ञानाच्या अंधकारामध्ये किती दिवस कंठत राहणार. आता जी काही सुखदुःखे वाट्याला येतील ती त्या परमेश्वरालाच समर्पण करावीत आणि आपण मात्र मोकळे व्हावे. याशिवाय इतर काही खटपट करण्याची गरजच नाही. या सृष्टीचा जो कोण चालक आहे, मालक आहे, त्यालाच मनोभावे हाक मारावी. तो आपल्या हाकेला खात्रीने ओढ देतो. तुकाराम महाराज म्हणतात,